एक अत्यंत चांगला मुद्दा प्रवीणजींनी या ठिकाणी आणला आणि सांगितलं की वर्षानुवर्ष या विकासाच्या या प्रक्रियेमध्ये ज्या गृहनिर्माण संस्था आहेत, कुठल्या तरी बिल्डर त्यांच्याकडनं एनओसी घेतो, त्यांच्याकडनं त्यांचे कन्सेंट घेतो, त्यांना बाहेर काढतो आणि मग वर्षानुवर्ष ते बाहेर येत नाही, किंबहुना त्यांच्या सोसायटीच्या भरोशावर बिल्डर मोठा होतो पण त्या सामान्य माणसाला काही मिळत नाही। आणि म्हणून स्वयंपुनर्विकास अशा पद्धतीचा एक मुद्दा हा प्रवीण भाऊंनी रेटून नेला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आपल्या शासनाने त्या संदर्भात चांगले निर्णय केले। मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण निर्णय केले, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना पुन्हा निर्णय केले, आता मी मुख्यमंत्री असताना त्यातल्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या दूर केल्या आणि आता स्वयंपुनर्विकास हा एक अत्यंत चांगला मुद्दा आपण हातामध्ये घेतलेला आहे की ज्या माध्यमातून मागच्या काळात काही इमारतींचं आम्ही उद्घाटन केलं, काहींचं भूमिपूजन केलं आणि मला पाहून इतका आनंद वाटला की ज्यांचं 500 चौरस फुटाचं घर होतं त्यांना बिल्डर 600 चौरस फूट देत होता, पण स्वयंपुनर्विकासात त्या 500 फूटवाल्याला कोणाला 900 फूट मिळालं, कोणाला 1100 फूट मिळालं आणि त्यांच्याही जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आपण बघितलं। आपण जवळपास 17 मुद्दे स्वयंपुनर्विकासाला या ठिकाणी चालना देण्याकरता एक मोठी परिषद झाली। त्या परिषदेत 17 मुद्दे समोर आले की ज्या 17 मुद्द्यांमुळे सामान्य आमच्या सोसायटी धारकाला देखील स्वयंपुनर्विकास करता येईल, त्या दृष्टीने त्या 17ही मुद्द्यांना आपण मान्यता दिली आणि आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात स्वयंपुनर्विकासाच्या योजना सुरू झाल्या। जवळपास 1600 योजना स्वयंपुनर्विकासाच्या आता मुंबईत सुरू आहेत आणि त्याच्या दुप्पट योजना आता रांगेमध्ये आहेत।